Good evening, dear student. Welcome all of you once again in our English online class. In previous class, we have learned lesson interview. You have asked your friend a very basic questions and took interview to your friend or your elder brother or your small brother. विद्यार्थी मित्रांनो, गुड इव्हिनिंग. परत एकदा तुम्हा सर्वांचं इंग्रजी ऑनलाईन तासिकेमध्ये स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण इंटरव्ह्यूज हा लेसन शिकलो आणि ह्या पाठामध्ये तुम्ही तुमच्या मित्राची किंवा तुमचा मोठा भाऊ असेल किंवा लहान भाऊ असेल त्याची इंटरव्ह्यू तुम्ही घेतली आणि त्यांना अगदी बेसिक प्रश्न विचारले, जसं की व्हॉट्स युअर फुल नेम, वेअर डू यू लिव्ह, टेल मी युअर ॲड्रेस, व्हॉट सब्जेक्ट डू यू लाईक, व्हॉट गेम डू यू प्ले, व्हॉट्स युअर फेवरेट डिश. तर अशा प्रकारची प्रश्न विचारून तुम्ही तुमच्या मित्राची किंवा तुमचा मोठा भाऊ असेल लहान भाऊ असेल त्याची इंटरव्ह्यू तुम्ही घेतलेली आहे. डिअर स्टुडंट, now tell me, have you traveled by train? I ask you, have you traveled by train? I think you all have traveled by train. Am I right? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता एक प्रश्न विचारणार आहे की तुम्ही ट्रेनने कधी प्रवास केलेला आहे? मी परत तुम्हाला एकदा विचारतो का तुम्ही ट्रेनने प्रवास केलेला आहे? आणि मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी ट्रेनने प्रवास केला असेलच. मला असं वाटतं की तुम्ही कधी ना कधी सर्वांनी ट्रेनने प्रवास केला असेलच. नाहीतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या बालपणी एक बालगीत ऐकलंच असेल की जुकू 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 आगीन गाडी, धुऱ्यांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया. हे बालगीत तुम्ही ऐकलंच असेल. डिअर स्टुडंट, टुडे वी आर गोइंग टू स्टडी पोयम अबाउट ट्रेन. लिसन, रिपीट, लर्न अँड रिसाईट. ऐका, म्हणा, शिका आणि म्हणून दाखवा. This poem is written by poet James S. Tippett. First, we explain this poem. प्रथम आपण ह्या कवितेचा अर्थ बघूया. Now I read this poem. Pay attention on the line. तर विद्यार्थी मित्रांनो, मी ही कविता आता वाचतो. तुम्ही ओळीवर लक्ष द्या. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. विद्यार्थी मित्रांनो, माउंटन्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे, माउंटन्स म्हणजे पर्वत. प्लेन्स, प्लेन्स म्हणजे मैदाने. बघा, आपल्याला नदीच्या काठी प्लेन्स दिसत आहे बघा. प्लेन्स म्हणजे काय? मैदाने. रिव्हर्स, रिव्हर्स म्हणजे काय? नदी. बघा, या ठिकाणी एक नदी आहे. पोएट सेज इन दिस स्टांजा, the train run over the mountains, train run over the plains, train run over the rivers, and it comes to the us. कवी पहिल्या कळव्यामध्ये काय म्हणतात की ह्या ज्या ट्रेन्स असतात, ह्या ट्रेन पर्वतावरून धावतात,
त्याचबरोबर प्लेन्सवरून म्हणजे मैदानातून धावतात आणि नद्यांवरतून धावतात आणि ते इथपर्यंत येतात म्हणजे आपल्याकडे त्या येतात. कवी पहिल्या स्टांजामध्ये काय म्हणतात की ट्रेन्स माउंटनवरून धावतात, ट्रेन्स मैदानातून धावतात, ट्रेन्स नद्यांवरून धावतात आणि त्या बघा त्या आपल्याकडे येतात. हिअर वी हॅव गिवन द पिक्चर ऑफ द माउंटन. बघा या ठिकाणी आपल्याला माउंटनचं चित्र दिलेलं आहे आणि या माउंटनवरून ट्रेन धावतात. हिअर वी हॅव गिवन द पिक्चर ऑफ द प्लेन्स. बघा या ठिकाणी आपल्याला प्लेन्स म्हणजे काय, मैदाने, मैदानाचं चित्र दिलेलं आहे आणि त्या मैदानातून ट्रेन धावतात. बघा हिअर वी हॅव गिवन द पिक्चर ऑफ द रिव्हर. आणि ह्या नदीवरून सुद्धा ट्रेन धावतात. इन फर्स्ट स्टांजा पोएट सेज ट्रेन्स रन ओव्हर द माउंटन, ट्रेन्स रन ओव्हर द प्लेन्स, ट्रेन्स रन ओव्हर द रिव्हर. आणि अशा प्रकारे कवी पहिल्या स्टांजामध्ये म्हणजे पहिल्या कडव्यामध्ये म्हणतात की ट्रेन्स ह्या पर्वतावरून धावतात, ट्रेन्स ह्या मैदानातून धावतात आणि ट्रेन्स ह्या रिव्हरवरून धावतात म्हणजे नदीवरून धावतात आणि त्या आपल्याकडे येतात. नाव सी सेकंड स्टांजा. कॅरिंग पॅसेंजर, कॅरिंग मेल, bringing their precious loads in without fail. In this stanza, poet says train carries passengers, train carries mail. In the same way, train bringing our precious load without fail. कवी या कडव्यामध्ये म्हणतात की ट्रेन प्रवाशांची वाहतूक करतात म्हणजे ट्रेन लोकांची वाहतूक करते. बघा इन दिस कंपार्टमेंट वी सी द पीपल आर सिटिंग इन द ट्रेन अँड वन मॅन इज स्लीपिंग. बघा आपण बघतोय की ह्या डब्यामध्ये लोक बसलेले आहेत आणि एक व्यक्ती आरामशीर झोपलेला आहे. तर ट्रेन काय करते, इट कॅरिंग पॅसेंजर म्हणजे लोकांची वाहतूक करते, लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवते, लोकांना एका शहरातून दुसऱ्या शहरात पोहोचवते. कॅरिंग मेल, कॅरिंग म्हणजे काय, ट्रेन टपालाची वाहतूक करते. बघा या चित्रामध्ये आपल्याला काही टपाल दिसतंय. बघा टपाल म्हणजे काय, पत्रे, काही महत्त्वाची कागदपत्रे ट्रेनच्या मार्फत एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये पोहोचवली जातात. बघा त्या प्लॅटफॉर्मवरती जी काही पत्रे आहेत किंवा महत्त्वाची कागदपत्रं आहे ते एका पोत्यामध्ये भरलेली आहेत आणि बॉक्समध्ये सुद्धा भरलेली आहेत आणि ट्रेनच्या मार्फत ते मेल दुसऱ्या शहरामध्ये पोहोचवली जातात. तर ट्रेन काय करतात, ट्रेन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मेलची वाहतूक करतात, टपालची वाहतूक करतात. ब्रिंगिंग देअर प्रेसेस लोड इन विदाऊट फेल. आणि त्याचबरोबर ट्रेन ह्या आपला जो काही प्रेसेस लोड आहे तो लोड न चुकता न फेल होता अगदी वेळेवर एका शहरातून दुसऱ्या शहरात ते पोहोचवतात, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ते पोहोचवतात. प्रेशस म्हणजे काय रे, मौल्यवान, किमती. तर
म्हणजे कवीला हे सांगायचं आहे की ट्रेनच्या मार्फत तुमचा काही जो मौल्यवान सामान असतो, किमती सामान असतो, की तो सुद्धा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविला जातो आणि तो सुद्धा व्यवस्थित, सुरक्षित आणि वेळेवर. नाव सी थर्ड स्टांजा. थाउजंड ऑफ फ्राईट कार all rushing on through the day and darkness, through the dusk and dawn. थाउजंड ऑफ म्हणजे काय? हजारो. फ्रेट कार्स म्हणजे काय? मालगाड्या. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मालगाड्या पाहिल्यात का? तर आपण त्याचं चित्र बघूया. धिस इज फ्राईट कार. ही काय आहे? मालगाडी आहे. बघा. धिस इज ऑल्सो फ्राईट कार. आणि ही सुद्धा मालगाडी आहे. तुम्ही एखाद्या वेळेस मालगाडी पाहिली असेल. आणि कवी म्हणतात की अशा हजारो मालगाड्या ह्या दिवसभर आणि संध्याकाळपर्यंत धावत असतात. ऑल रसिंग ऑन म्हणजे काय? धावत असतात. थ्रू डे म्हणजे काय? दिवसभर. अँड डार्कनेस म्हणजे अशा ह्या मालगाड्या पूर्ण दिवसभर संध्याकाळपर्यंत धावत असतात. इकडून तिकडे जो माल आहे तो माल नेत असतात. कवी पुढे हेही म्हणतात की ह्या ज्या मालगाड्या आहेत या मालगाड्या अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत धावत असतात. या ठिकाणी डॉनचा अर्थ काय? सकाळ, प्रभात. आणि डस्कचा अर्थ काय? सायंकाळ, संध्याकाळ. तर अशा प्रकारे कवी असं म्हणतात की ह्या थाउजंड ऑफ फ्राईट कार या दिवसभर म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तिन्ही सांजा या ज्या मालगाड्या ह्या धावत असतात आणि मालाची ने आण करीत असतात. नाव सी लास्ट स्टांजा. ओव्हर द माउंटन्स, ओव्हर द प्लेन्स, ओव्हर द रिव्हर्स, हिअर कम द ट्रेन्स. आणि शेवटच्या कडव्यामध्ये कवी हेच म्हणतात की ह्या ट्रेन्स पर्वतावरून धावतात, मैदानातून धावतात, नद्यांवरून धावतात आणि त्या आपल्यापर्यंत येतात. इन दिस वे दिस इज अ व्हेरी नाईस स्मॉल पोयम ऑन ट्रेन. अशा प्रकारे कवीने अतिशय छान ही ट्रेनवर कविता लिहिलेली आहे. नाऊ वी विल सी द सेकंड ॲक्टिव्हिटी. लुक दिस ॲक्टिव्हिटी. फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर. म्हणजे खालील बाबी चित्रात शोधा आणि त्यांना नावे द्या. बघा, वी हॅव गिवन हिअर सम थिंग्स सच ॲज माउंटन, प्लेन, रिव्हर बँक, ब्रिज. तर आपल्याला या ठिकाणी काही बाबी दिलेल्या आहेत. त्या बाबी म्हणजे त्या गोष्टी आपल्याला चित्रात शोधायच्या आहेत. आणि चित्रामध्ये त्यांना नावं द्यायची आहेत. नाव लुक दिस पिक्चर. स्टुडंट, दीज आर माउंटन्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे? हे माउंटन. सो वी नेम हिअर माउंटन. स्टुडंट, धिस इज प्लेन. धिस इज प्लेन. बघा विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे? मैदान आहे. सो वी गिव हिअर नेम प्लेन. म्हणून आपण या ठिकाणी काय नाव द्यायचं आहे? प्लेन.
म्हणजे मैदान. नाव सी, दिस इज रिव्हर. दिस इज रिव्हर. This is river, so we name here river. And student, this is river bank. This is river bank. This also river bank. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा काय आहे? नदीचा काठ. नदीच्या काठाला काय म्हणतात? रिव्हर बँक. सो वी नेम हिअर रिव्हर बँक. म्हणून या ठिकाणी काय नाव द्यायचं? रिव्हर बँक. In this way, we name the mountain, plain, river bank and bridge. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण चित्रामध्ये हे माउंटन, प्लेन्स, रिव्हर बँक यांची नावं दिलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, मी या अगोदर तुम्हाला ही कविता गाऊन दाखवलेली एक व्हिडिओ क्लिप पाठवलेली होती. मला असं वाटतं तुम्ही 4 ते 5 वेळेस ती कविता ऐकलेली असेल. तर तुम्ही ही कविता पाठ करा आणि आपल्या आईवडिलांना म्हणून दाखवा. थँक यू व्हेरी मच.